This is our second problem. From the following trial balance of Messrs. Rutuja Metals, prepare the trading and profit and loss account for the year ended 31st March 2024 and the balance sheet as on that date. So in this problem, we have to prepare first trading account, then profit and loss account, and then balance sheet statement. See, here the trial balance is given. आता ह्या ट्रायल बॅलन्स मध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेल्या कोणत्याही एलिमेंटचा इफेक्ट हा तुमचा एक इफेक्ट पडतो. नॉर्मली आपल्याला माहिती आहे की एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज अ टू फोल्ड इफेक्ट. आता हे कधी होतील? ज्या ऍडजस्टमेंट्स तुम्हाला दिलेल्या असतात प्रॉब्लेम मध्ये, फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेम मध्ये ज्या ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत इथे, ह्या सगळ्यांचे दोन इफेक्ट पडणार. म्हणजे एक तर कधीतरी ट्रेडिंग आणि बॅलन्स शीटला पडेल, नंतर कधीतरी प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटला पडेल, किंवा कोणत्याही दोन स्टेटमेंटवरती किंवा दोन अकाउंट्सवरती याचे इफेक्ट पडणार. पण इथे जे ट्रायल बॅलन्स मध्ये जे जे तुम्हाला एलिमेंट्स दिसत आहेत, मग हे कॅपिटल असेल, स्टॉक असेल, फर्निचर असेल, पेटंट्स असतील, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे याचं तुम्हाला किती इफेक्ट पडतील? तर एकच इफेक्ट पडणार. आणि दोन इफेक्ट कोणते पडतील? तर इथे ज्या ऍडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत याचे दोन इफेक्ट पडणार आहेत. आधी आपण स्टेटमेंट्स प्रिपेअर करून घेऊया. फर्स्ट असेल आपलं ट्रेडिंग अकाउंट, ज्याच्यामध्ये अमाऊंटचे इथे दोन कॉलम, डेबिट साईडला एक अमाऊंटचा कॉलम आहे, क्रेडिट साईडला एक आहे. देन सेकंड अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अमाऊंटचे दोन कॉलम, डेबिट साईडला एक आणि क्रेडिट साईडला एक. आणि बॅलन्स शीट स्टेटमेंट. बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइड अँड ऍसेट साइड. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया. वन बाय वन आपण ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सॉल्व्ह करून घेऊ. मिस ऋतुजाज कॅपिटल, म्हणजे इथे ज्याच्या बुक्समध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करताय त्याचं कॅपिटल दिलेलं आहे, विच इज 2,85,000. कॅपिटल नेहमी बॅलन्स शीटलाच रेकॉर्ड केलं जाईल. बॅलन्स शीटला आपण रेकॉर्ड करून घेऊया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल आधी आपण रेकॉर्ड करून घेतोय. जस्ट अ सेकंड. आधी आपण कॅपिटलच फक्त रेकॉर्ड करून घेतोय. आता कॅपिटलमध्ये कोणकोणत्या ऍडजस्टमेंट्स येतात? इफ ड्रॉइंग्स आर गिवन, ड्रॉइंग म्हणजे पर्सनल यूज साठी जर कॅश विड्रॉ केली असेल तर अशा प्रकारचे जे ड्रॉइंग्स आहेत तर ते तुम्हाला कॅपिटल मधनं लेस करावे लागतात. जर नेट प्रॉफिट असेल तर तो तुम्हाला ऍड करावा लागतो. सो ह्या सगळ्या इंटरनल ऍडजस्टमेंट्स आहेत कॅपिटलच्या. त्याच्यामुळे कॅपिटलची अमाऊंट जी आहे ही इनर कॉलमला आपण घेतोय, आपण आउटर कॉलमला घेतलेली नाहीये. सगळ्या ऍडजस्टमेंट्स करून मग आपण आउटर कॉलमला घेणार आहोत. नेक्स्ट, स्टॉक इन ट्रेड 1 एप्रिल 2023. जसं मी आधीच्याही प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं, 1 एप्रिलचा जो काही आपला स्टॉक असेल हा आपला ओपनिंग स्टॉक असणार आहे, आणि जो 31 मार्चचा स्टॉक असेल, 31 मार्चचा स्टॉक असेल, तो आपला क्लोजिंग स्टॉक असणार आहे. आता हा स्टॉक कोणता दिला आहे? स्टॉक इन ट्रेड ऑन 1 एप्रिल. 1 एप्रिलचा स्टॉक आहे म्हणजे हा आपला ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केला जाईल. सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करून घेऊया ओपनिंग स्टॉक. त्याची अमाऊंट आपण रेकॉर्ड करून घेऊया 75,000. ओपनिंग स्टॉक वरती कुठल्याही ऍडजस्टमेंट दिलेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे आपण डिरेक्टली ओपनिंग स्टॉक जो आहे हा रेकॉर्ड करून घेतलाय. नेक्स्ट इज फर्निचर. आता बघूया काही ऍडजस्टमेंट जे दिलेले आहेत त्यापैकी फर्निचर वरती कुठे ऍडजस्टमेंट आहे का. असं करूया, आपण ऍडजस्टमेंट थोड्याशा डिस्कस करून घेऊ. सी द ऍडजस्टमेंट्स. First adjustment, stock as on 31st March 2024 is valued at 1,62,500. आता 31st मार्चचा स्टॉक आहे म्हणजे हा आपला असणार आहे क्लोजिंग स्टॉक. याचे दोन इफेक्ट पडणार. आपण लगेचच क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट देऊन घेऊया. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पडेल.
क्लोजिंग स्टॉक 1,62,500 आणि यात असाच याचा दुसरा इफेक्ट पडणार आहे बॅलन्स शीटला, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. सो बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला क्लोजिंग स्टॉक आपण रेकॉर्ड करून घेऊया. ऍसेट साइड क्लोजिंग स्टॉक 1,62,500. इथे आपले क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट झाले. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीट असेट साइड. दुसरी ऍडजस्टमेंट समजून घेऊ. डेप्रिसिएट प्लांट ऍट 10% अँड फर्निचर 20%. म्हणजे जर प्लांट दिलेला असेल प्लांट अँड मशिनरी तर त्याच्यावरती 10% डेप्रिसिएशन काढायचंय, ते लेस करून घ्यायचंय. आणि फर्निचर जर दिलेलं असेल तर त्याच्यावरती 20% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचे. आपण चेक करूया. फर्निचर आपल्याला एलिमेंट दिलेला आहे. फर्निचर 42,600. फर्निचर आधी रेकॉर्ड करून घेऊया, मग त्याच्यावरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करूया. फर्निचरचं रेकॉर्डिंग बॅलन्स शीटला होईल नेहमी. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला फर्निचर 50,000. फर्निचर वरती बघूया किती आपल्याला पर्सेंट डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचंय. फर्निचर वरती 20%, 20%चं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचंय. सो 20% ऑन 50,000. ह्या 50,000वरती कॅल्क्युलेटरवरती 20% काढून घ्यायचे, 20% काढायचे. सो 20% ऑन 50,000 इज 10,000. मग 50,000तनं 10,000 लेस झाले, म्हणजेच फायनल अमाऊंट आली आपली 40,000. आता इथे आपण फर्निचर हे डेप्रिसिएट करून घेतलं. ह्या डेप्रिसिएशनचे ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे याचे दोन इफेक्ट पडणार. आता याचा पहिला इफेक्ट आपला इथे कम्प्लीट झाला, फर्निचर मधून लेस करून घेतलं. याचा दुसरा इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरती पडेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये डेप्रिसिएशन हेडिंग अंडर फर्निचर 10,000. आपण हे इनर कॉलमला घेतोय बिकॉज डेप्रिसिएशन दोन ठिकाणचं दिलेलं आहे, प्लांटचं सुद्धा आहे आणि फर्निचरचं सुद्धा आहे. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल. आधी बिल्स रिसिवेबल रेकॉर्ड करूया. बिल्स रिसिवेबल आहेत 42,600. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला रेकॉर्ड करून घ्यायचे. सो बिल्स रिसिवेबल बिल्स रिसिवेबल 42,600 प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे. नेक्स्ट आहेत बिल्स पेएबल. बिल्स पेएबल लायबिलिटी. पेएबल, यू आर लायबल टू पे टू समवन. सो बिल्स पेएबल लायबिलिटीला जातील अँड बिल्स रिसिवेबल म्हणजे कोणाकडून तरी बिल रिसिव्ह व्हायचंय, पैसे यायचे, त्यामुळे ते ऍसेट साइडला जातील. सो रिसिवेबल 42,600 आपण रेकॉर्ड केले असेट साइडला आणि बिल्स पेएबल आपण रेकॉर्ड करणार आहोत लायबिलिटी साइडला. सो बिल्स पेएबल 43,500. पेएबल असेल लायबिलिटीला लिहा, रिसिवेबल दिलेलं आहे बिल्स तर ते ऍसेट साइडला जातील. नेक्स्ट परचेसेस. सी परचेसेस जेव्हा असतात दिलेले तेव्हा परचेसेस मधनं परचेस रिटर्न हे लेस करावे लागतात. आता परचेस रिटर्न यालाच एक दुसरा वर्ड सुद्धा दिलेला आहे, तो म्हणजे रिटर्न आउटवर्ड. आता बघूया परचेसेसला रिटर्न आउटवर्ड कुठे दिलेले आहेत का. परचेसेस मधून रिटर्न आउटवर्ड लेस करावे लागतात. परचेसेस मधून परचेस रिटर्न लेस केले जातात आणि सेल मधून सेल्स रिटर्न लेस केले जातात. आता या हेच परचेसेस आधी आपण रेकॉर्ड करून घेऊया.
या प्रॉब्लेम मध्ये रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न आउटवर्ड अशा वर्डिंग मध्ये दिलेलं आहे. आता हे रिटर्न इनवर्ड म्हणजे काय? रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल रिटर्न म्हणजे सेल्स रिटर्न आणि रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय तर परचेस रिटर्न. सो हेच एकमेकाचे अल्टरनेटिव्ह वर्ड्स आहेत. सो परचेसेस मधून परचेस रिटर्न म्हणजेच रिटर्न आउटवर्ड लेस केले जातील आणि सेल मधून सेल्स रिटर्न म्हणजे रिटर्न इनवर्ड हे लेस केले जातील. आधी आपण परचेसेसचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. परचेसेस रेकॉर्ड करणार आहोत आपण ट्रेडिंग अकाउंटला. परचेसेस रेकॉर्ड करून झाले 3,52,800 लेस रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड म्हणजेच परचेस रिटर्न लेस करून घेतले. आता तसंच सेल साठी सुद्धा आपल्याला करायचंय. बघूया सेल किती दिलेला आहे. सेल सुद्धा इथे दिलेला दिसतोय 4,94,600. सेल्स मधून सेल्स रिटर्न लेस केले जातात. सेल्स रिटर्न म्हणजेच रिटर्न इनवर्ड. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स 4,94,600 लेस रिटर्न इनवर्ड 4,600. फायनल अमाउंट कॅल्क्युलेट करून घेऊया 4,90,000. नेक्स्ट पेटेंट्स. सी पेटेंट्स आर गिवन. पेटेंट्स, कॉपीराइट्स, गुडविल हे इनटँजिबल फिक्स्ड असेट आहेत. आता हे ऍसेट आहेत पण इनटँजिबल आहेत. आता ह्याचं रेकॉर्डिंग कुठे होईल? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड. सो ऍसेट रेकॉर्ड करून घेऊया. पेटेंट्स. पेटेंट्स वरती याच कोणती ऍडजस्टमेंट नाहीये त्याच्यामुळे डिरेक्टली मी आउटर कॉलमला घेतलंय. पेटेंट्स 25,000. नेक्स्ट रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न आउटवर्ड आपले झालेले आहेत ऑलरेडी. नेक्स्ट आहे ड्रॉइंग्स. सी प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी काही ड्रॉइंग दिलेले आहेत. ड्रॉइंग्स म्हणजे काय? इट इज कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज. म्हणजे कॅश ही पर्सनल यूज साठी जे काही वापरले जाते तिलाच अकाउंटन्सीमध्ये ड्रॉइंग्स असं म्हटलं जातं. आता हे किती ड्रॉइंग्स आहेत ते बघूया. 24,600चे आपले ड्रॉइंग्स आहेत. ड्रॉइंग्स हे नेहमी तुमचे कॅपिटल मधून लेस केले जातात. आधी आपण कॅपिटल ऑलरेडी लिहून घेतलेलं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. त्याच्यातून लेस करायचं आहे लेस ड्रॉइंग 24,600. आता ड्रॉइंगला एक ऍडजस्टमेंट आहे. लेट अस सी. सी इथे सगळ्यात शेवटची ऍडजस्टमेंट दिसते. ऋतुजा विड्रॉ 2,000 पर मंथ विच शी चार्ज टू सॅलरीज अकाउंट. आता इथे तिने ऋतुजाने 2,000 विड्रॉ केलेले आहेत आणि सॅलरी अकाउंटला चार्ज केलेले आहेत. आता याचा अर्थ इथे काय होतोय तर हे 2,000 तिने स्वतः विड्रॉ केले त्यामुळे हे ड्रॉइंग मध्ये कॅल्क्युलेट होतात. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं होईल? सॅलरी मध्ये चार्ज केलेले आहेत त्याच्यामुळे सॅलरी मधून ड्रॉइंग्स तुमचे लेस होतील आणि टोटल ड्रॉइंग्स मध्ये 24,000 ऍड होतील. सी आपण बघूया कसं करायचं हे. सी द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आधी आपण सॅलरीज लिहून घेतल्या. सॅलरी प्रॉब्लेम मध्ये दिलेले 52,150. आता याच्यात ऍज पर ऍडजस्टमेंट त्या ऋतुजाने किती ड्रॉइंग घेतलेले आहे बघूया. 2,000 पर मंथ. प्रत्येक महिन्याला 2,000 तिने विड्रॉ केलेले आहेत. मग प्रत्येक महिन्याला 2,000 तर मग पूर्ण वर्षाचे किती? सो 2,000 पर मंथ. सो हाऊ मच फॉर 1 इयर? या कॅल्क्युलेशनने आपण करून घेऊया. 2,000 एका महिन्याला तर 12 महिन्याला किती? सो 2,000 इंटू 12. आन्सर येत आहे 24,000. मग हे ड्रॉइंग तिने स्वतःसाठी सॅलरी मधनं काढलेलं आहे. दॅट्स वाय सॅलरीतनं तेवढी अमाऊंट ही लेस केली जाते. आउटर कॉलमला फायनल अमाऊंट घेऊया आणि इथे जर तुम्हाला ड्रॉइंग मिळालंय 24,000चं ते प्रॉब्लेम मधल्या ड्रॉइंग मध्ये ऍड करून घ्यायचे. सी तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये सुद्धा इथे एक ड्रॉइंग दिलेलं दिसतंय.
विच इज 24,600. सो ह्या 24,600 मध्ये नवीन आत्ता जे कॅल्क्युलेशन केलेलं ड्रॉइंग आहे 24,000चं, हे ऍड करून घ्यायचं. सी, आता इथे आपण कसं करणार आहोत, टोटल ड्रॉइंग करून घेऊया. 24,600 विच इज ऑलरेडी गिव्हन इन प्रॉब्लेम अँड 24,000 इज न्यू ड्रॉइंग. सो टोटल ड्रॉइंग इज 48,600. टोटल कॅपिटल मधून हे टोटल ड्रॉइंग लेस करून घ्यायचंय. मग आपल्याला एक बेसिक अमाऊंट मिळेल की ज्याच्यात तुम्ही तुमचा नेट प्रॉफिट असेल तर तो ऍड कराल किंवा नेट लॉस असेल तर तो लेस कराल. नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट पुढचा एलिमेंट आहे सन्ड्री डेटर्स. डेटर्स तुमचे बॅलन्स शीटला रेकॉर्ड होतील, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. आता डेटर्स वरती ऍडजस्टमेंट आहे, बघूया. सी, तिसरी ऍडजस्टमेंट बघा. ऑफ द डेटर्स 2,000 आर बॅड. म्हणजे नवीन बॅड डेट्स किती दिलेले आहेत तर 2,000चे न्यू बॅड डेट्स दिसतात. अँड प्रोव्हाइड रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स इज 5%. म्हणजे याचा अर्थ काय करायचंय तर डेटर्स मधून आधी 2,000 न्यू बॅड डेट्स लेस करायचे. जी काही अमाऊंट येईल त्याच्यावरती 5%ची आरडीडी कॅल्क्युलेट करायची. सो ऑफ द डेटर्स 2,000 आर बॅड म्हणजे न्यू बॅड डेट्स आणि 5% आरडीडी म्हणजे आलेल्या अमाऊंट वरती 5%चे आरडीडी कॅल्क्युलेट करायची. कॅल्क्युलेशन करून घेऊया. सी, दीज आर द डेटर्स. डेटर्सची अमाऊंट दिलेली आहे 62,000 लेस न्यू बॅड डेट्स. नवीन बॅड डेट्स दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये 2,000. 62,000 मायनस 2,000 आन्सर इज 60,000. आता ह्या 60,000 वरती या 60,000वरती 5%ची नवीन आरडीडी आपल्याला लेस करून घ्यायची बिकॉज डेटर्सला 2 ऍडजस्टमेंट होत्या, न्यू बॅड डेट्स आणि आरडीडी. त्यामुळे 5% आरडीडी कॅल्क्युलेट केली जाईल, पण ती अमाऊंट वरती कोणत्या, इथे आलेली जी अमाऊंट आहे 60,000 याच्यावरती 5%. 60,000वरती 5% कॅल्क्युलेट करा विच इज 3,000. सो 60,000तनं लेस आरडीडी 3,000. फायनल अमाऊंट कॅल्क्युलेट करून घेऊया डेटर्सची 57,000. इथे आपल्या डेटर्सचं सगळं कॅल्क्युलेशन संपलं. आता बघूया इथे ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी या दोन्ही गोष्टी दिल्यात, डेटर्स वरची न्यू बॅड डेट्स आणि 5%ची आरडीडी. ऍडजस्टमेंट मध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचे 2 इफेक्ट पडतात. म्हणजे आता इथे जे आपण न्यू बॅड डेट्स कॅल्क्युलेट केले 2,000चे आणि न्यू आरडीडी कॅल्क्युलेट केली 3,000ची, याचे अजून एक इफेक्ट पडतील. म्हणजे इथे एक इफेक्ट आपला कम्प्लीट झाला आणि आता दुसरा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. याचा दुसरा इफेक्ट कुठे पडेल तर बॅड डेट्स वरती पडेल. आता बघूया प्रॉब्लेम मध्ये बॅड डेट्स कुठे दिलेले आहेत का. सी, या प्रॉब्लेम मध्ये इथे तुम्हाला बॅड डेट्स दिसतात. आता हे जे बॅड डेट्स आहेत ते किती आहेत 2,400. हे ऑलरेडी ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले आहेत, त्याच्यामुळे हे रेकॉर्ड कुठे कुठे होतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. आता प्रॉब्लेम मध्ये दिलेले बॅड डेट्स आपण आधी घेऊया. प्रॉब्लेम मधले बॅड डेट्स आहे 2,400. आता याच्यामध्ये काय होईल, सी, इथले जे नवीन बॅड डेट्स आलेले आहेत 2,000चे, याचा इफेक्ट कम्प्लीट करून घेऊया. आता लक्षात घ्या इथे ज्या ज्या तुम्ही गोष्टी लेस केल्यात, डेटर्स मधून नवीन बॅड डेट्स लेस केले आणि नवीन आरडीडी लेस केली, या दोन्ही गोष्टी बॅड डेट्स मध्ये जेव्हा जातील, प्रॉफिट अँड लॉसला जेव्हा जातील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दोन्ही गोष्टी ऍड होतात. न्यू बॅड डेट्स ऍड होतात, न्यू आरडीडी ऍड होते. सो बॅड डेट्स 2,400, प्रॉफिट अँड लॉस मध्ये लिहिले ऍड न्यू आरडीडी 2,000, ऍड न्यू बॅड डेट्स 2,000 अँड ऍड न्यू आरडीडी 3,000.
So 2,400 plus 2,000 plus 3,000. Total is 7,400. आता बॅड डेट साठी हा एक पॅच व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्या अशाच प्रकारच्या ऍडजस्टमेंट असतात. प्रॉब्लेम मधल्या ट्रायल बॅलन्स मधली बॅड डेट्स, ऍड ऍडजस्टमेंट मधले न्यू बॅड डेट्स, ऍड आरडीडी न्यू असतील तर ते, आणि लेस ओल्ड आरडीडी. सो हा फॉर्मॅट हा असाच असतो, फक्त तुम्हाला अमाऊंट ज्या आहेत या शोधून इथे प्लेस कराव्या लागतात. आता ओल्ड आरडीडी हा काय प्रकार आहे? ओल्ड आरडीडी म्हणजे सी, प्रॉब्लेम जो तुम्हाला दिलेला आहे त्या प्रॉब्लेम मध्ये जर आरडीडी दिलेली असेल तर तिला ओल्ड आरडीडी म्हटलं जाईल. आरडीडी म्हणजेच काय तर रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स विच इज ऑलरेडी गिव्हन इन प्रॉब्लेम. 1,000ची आरडीडी दिसते, मग ही जी आरडीडी आहे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स ही तुमची ओल्ड आरडीडी आहे. आणि न्यू आरडीडी आणि न्यू बॅड डेट्स कोणते असतील तर जे ऍडजस्टमेंट मधल्या ज्या गोष्टी आहेत, इथली न्यू बॅड डेट्स आणि इथले आरडीडी हे तुमचे नवीन आहेत. आणि जर ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले असतील तर ते तुमचे ओल्ड आरडीडी झाले. आता आधी ओल्ड आरडीडी लेस करून घेऊया. सो लेस ओल्ड आरडीडी, 1,000 लेस केले जातील आणि ते बॅड डेट्स फायनल जे आहे ते बाहेर येतील. 7,400 मायनस ओल्ड आरडीडी 1,000, फायनल आन्सर इज 6,400. इथे आपल्या डेटर्सच्या सगळ्या कॅल्क्युलेशन संपल्या. नेक्स्ट आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स लायबिलिटीला जातील. डेटर्स तुमचे ऍसेटला रेकॉर्ड केले जातात आणि क्रेडिटर्स जे आहेत हे लायबिलिटी साइडला रेकॉर्ड केले जातात. क्रेडिटर्स रेकॉर्ड करून घेऊया. बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड, सन्ड्री क्रेडिटर्स 53,600. नेक्स्ट सॅलरीज. आता सॅलरीजची ऑलरेडी मगाशी आपण ऍडजस्टमेंट करून झालेली आहे. इथे सॅलरीज दिलेले होते 52,100. ड्रॉइंगची ऍडजस्टमेंट असल्या कारणाने आधीच आपण सॅलरीची ऍडजस्टमेंट करून घेतलेली आहे. नेक्स्ट वेजेस. वेजेस ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होतील. वेजेस, आता वेजेस वरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. सी, इथे चौथी ऍडजस्टमेंट दिसतीये, वेजेस आउटस्टँडिंग. जर आउटस्टँडिंग असतील तर ते त्या कन्सर्न एक्सपेन्सेस मध्ये त्या गोष्टी ऍड होतात, आणि जर प्रीपेड असेल तर त्या गोष्टी लेस होतात. आता वेजेस आउटस्टँडिंग दिलेत 5,100, आउटस्टँडिंग ऍड होणार. ऍड करून घेऊया. ऍड आउटस्टँडिंग 5,100 अँड द आन्सर इज 33,000. वेजेसच्या आधी आपण अमाऊंट घेतली, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला वेजेस लिहिले, त्याच्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग केले आणि फायनल अमाऊंट रेकॉर्ड करून घेतली. आता इथे जे आउटस्टँडिंग वेजेस आलेले आहेत ऍडजस्टमेंट मधले आहेत, त्याच्यामुळे याचा दुसरा इफेक्ट सुद्धा आपल्याला द्यावा लागेल. इथे तुमचा पहिला इफेक्ट कम्प्लीट झाला 5,100चा, इथे ऍड करून झाले. आता याचा दुसरा इफेक्ट पडेल बॅलन्स शीट वरती. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग वेजेस 5,100. नेक्स्ट इन्शुरन्स. आता इन्शुरन्स दिलेला आहे, इन्शुरन्स रेकॉर्ड करून घेऊया. सॅलरी, इन्शुरन्स, पोस्टेज टेलिग्राम, लीगल प्रोफेशनल चार्जेस, जनरल एक्सपेन्सेस, या सगळ्या गोष्टी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होतात. सो इन्शुरन्स रेकॉर्ड करून घेऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इन्शुरन्स 6,300. त्यानंतर लीगल अँड प्रोफेशनल चार्जेस सुद्धा रेकॉर्ड करून घेऊया. जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, पोस्टेज अँड टेलिग्राम, हे सगळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला एक्सपेन्सेस सगळे रेकॉर्ड होतात. नेक्स्ट आहे डिस्काउंट रिसीव. आता जर रिसीव झालाय म्हणजेच काय तर अमाऊंट इन्कम आलंय आपल्याला. इन्कम आलंय त्याच्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला हे रेकॉर्ड होईल. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला डिस्काउंट रिसीव
नेक्स्ट आहे लोन फ्रॉम मिस्टर गणेश 12% पर annum taken on 1st November 2023. आता इथे लोनची ऍडजस्टमेंट आहे. ही ऍडजस्टमेंट आधी समजून घेऊया. सी कॅल्क्युलेशन बघा इथे. सी लोन फ्रॉम गणेश. लोन घेतलेलं आहे गणेशकडून 12%चा इंटरेस्ट. 25,000चं लोन घेतलंय आणि त्या लोनसाठी प्रॉब्लेम मध्ये एक डेट दिलेली आहे. लोन कधी घेतलं? 1 नोव्हेंबरला लोन घेतलेलं आहे. आपलं इयर कधी स्टार्ट झालंय आपण बघूया. आपलं इयर स्टार्ट झालंय 1 एप्रिलला. 1 एप्रिल 2023 आणि संपलंय कधी? 31 मार्चला संपलेलं आहे. आणि लोन आपण घेतलं ते 1 नोव्हेंबरला. 1 नोव्हेंबर पासून वर्ष संपेपर्यंत जेवढा काही टाइम पिरियड असेल तेवढाच तुम्हाला इंटरेस्ट हा पे करावा लागणार आहे. त्यामुळे आधी आपण महिने कॅल्क्युलेट करूया. 1 नोव्हेंबरला घेतलं म्हणजेच नोव्हेंबर, नंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. बिकॉज 31 मार्चला आपलं वर्ष संपतं. त्यामुळे टोटल 5 महिन्यांसाठी आपल्याला इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल. सो इथे मी महिने लिहून ठेवते. नोव्हेंबर, देन डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. ह्या 5 महिन्यांसाठी आपल्याला इंटरेस्ट जो आहे हा काढावा लागणार आहे. अमाऊंट किती आहे? 25,000. त्याच्यावरती 12%. 12% म्हणजे 12/100. आणि 5 महिन्यांसाठी आपण इंटरेस्ट काढतोय. 5 महिने म्हणजे पूर्ण वर्षातले 5 महिने. म्हणून 5/12 म्हणजे 5/12. इथे कॅल्क्युलेशन केल्यावर ही आपल्याला एक अमाऊंट मिळते इंटरेस्टची 1250. आता बघा गंमत बघा, प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी तुम्हाला इंटरेस्ट काढून दिलेला आहे. इंटरेस्ट ऑन अबाव 1250 जो आत्ताच आपण इथे कॅल्क्युलेट केला. समजा दिलेला नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता. दिलेला असेल तर ऍज इट इज जो आहे तोच तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे. आताच्या प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी दिलेला सुद्धा आहे आणि इथे आपण मेथड सुद्धा बघितली की कशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं. सो हा जो इंटरेस्ट आहे हा आपण रेकॉर्ड करून घेऊया. आधी लोन रेकॉर्ड करूया 25,000चं आणि मग त्याच्यावरचा इंटरेस्ट रेकॉर्ड करूया. दोन्ही गोष्टी ट्रायल बॅलन्स मध्ये दिल्यात त्याच्यामुळे दोन्हींचंही एकदाच फक्त रेकॉर्डिंग होईल सेपरेटली. आधी लोन रेकॉर्ड करू. लोन लायबिलिटीला जाईल बॅलन्स शीटच्या. सो बॅलन्स शीट, दिस इज युअर बॅलन्स शीट. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. लोन फ्रॉम गणेश 25,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण लोन रेकॉर्ड केलंय आणि त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे जो प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी दिला आहे इंटरेस्ट ऑन अबाव लोन 1250. हा इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल. टू इंटरेस्ट ऑन लोन 1250.